4 जूनला सरकारकडून जनगणनेची तारीख जाहीर करण्यात आली। 2011ला देशात शेवटची जनगणना झाली होती। त्यानंतर 2021 मध्ये देशात पुढची जनगणना होणं अपेक्षित होतं। मात्र अचानक जगभरात पसरलेल्या कोविडमुळे जनगणना पुढे ढकलण्यात आली। आता तब्बल 15 वर्षांनी देशात जनगणना होणार आहे। या दरम्यान देशात राजकीय, आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही बऱ्याच गोष्टी बदलल्या। देशात जातीय जनगणनेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली। टेक्नॉलॉजी, एआय मुळे जनगणनेसाठी लागणारा सगळा डेटा गोळा करणंही आधीच्या तुलनेत आता सोपं होणार आहे। ही जनगणना 2 टप्प्यात होणार असून 1 ऑक्टोबर 2026ला जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे। काही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपासून जनगणनेला सुरुवात होणार आहे। यंदाच्या जनगणनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे जातनिहाय जनगणना। तब्बल 93 वर्षांनी पहिल्यांदाच देशात जातीय जनगणना केली जाणार आहे। त्यामुळे या जनगणनेला एक विशेष महत्त्व प्राप्त झालंय। पण या जनगणनेत काही अडचणी येण्याची शक्यताही वर्तवली जाते। जनगणनेबाबत सरकारचा निर्णय नेमका काय? जनगणनेची प्रक्रिया कशी पार पडणार? जातीय जनगणनेचा मुद्दा आहे काय आणि जनगणनेत कोणत्या अडचणी येऊ शकतात जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे जनगणनेबाबत सरकारची घोषणा। 2020 मध्ये सरकारनं दर 10 वर्षांनी केल्या जाणाऱ्या जनगणनेसाठी तयारी केली होती। जनगणनेचा पहिला टप्पा 2020च्या एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात, तर दुसरा टप्पा 2021च्या फेब्रुवारीपासून सुरू करण्याचं नियोजन होतं। या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी सगळी तयारी झाली होती, पण मार्च 2020 पासून आलेल्या कोविडमुळे जनगणना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे गेल्या 15 वर्षात देशात जनगणना झालीच नाही। जनगणना देशाच्या लोकसंख्येचं चित्र तर स्पष्ट करतेच, पण त्याशिवाय देशातील लोकांची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्थितीही जनगणनेच्या आकड्यातून समजते। जनगणनेच्या डेटाचा सरकारची धोरणं, योजना, प्रशासनिक सुधारणांसाठी सरकारला फायदा होत असतो। भारताची जनगणना हा जगातला सगळ्यात मोठा सांख्यिकीय आणि प्रशासकीय उपक्रमांपैकी एक उपक्रम आहे। त्यामुळे इतका मोठा उपक्रम देशात राबवण्यासाठी तयारीही तितकीच करावी लागते। आता सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या निर्णयात जनगणनेचे टप्पे सांगण्यात आलेत। जनगणनेचा पहिला टप्पा जम्मू काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश अशा डोंगराळ आणि बर्फाळ प्रदेशात 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल, तर दुसरा टप्पा देशातील बाकी सगळ्या राज्यांमध्ये 1 मार्च 2027 पासून सुरू होईल। या तारखांविषयीची म्हणजे जनगणनेच्या रेफरन्स डेटा संदर्भातली अधिसूचना सरकार 16 जून पर्यंत जाहीर करेल असंही सांगण्यात येतंय। यानंतरचा दुसरा मुद्दा म्हणजे जनगणनेची प्रक्रिया। भारताच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणारं रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालय हे देशातली जनगणनेची प्रक्रिया पार पडण्याचं काम करतं। जनगणना 2 टप्प्यात पार पडते। पहिला टप्पा असतो घर मोजणीचा। या टप्प्यात सगळ्या घरांची आणि प्रत्येक घरात असलेल्या संपत्तीची मोजणी केली जाते। घर मोजणीच्या टप्प्यासाठी साधारणपणे 5 ते 6 महिने लागतील असा अंदाज बांधला जातोय। घर मोजणीनंतर दुसरा टप्पा असतो लोकसंख्या मोजणीचा। या टप्प्यात देशातल्या स्थलांतरित झालेल्या लोकांसह प्रत्येकाची वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा केली जाते। वय, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती, भाषा, शिक्षण, व्यवसाय या सगळ्याची माहिती दुसऱ्या टप्प्यात घेतली जाते। यावेळी जातीय जनगणना होत असल्यामुळे जातनिहाय डेटा सुद्धा याच टप्प्यात गोळा केला जाऊ शकतो। तिसरा मुद्दा जनगणनेसाठी लागणारा वेळ आणि खर्च। जनगणनेची सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायला लागणारा वेळ आणि खर्चही मोठा असतो। तज्ञांच्या मते घर मोजणी आणि लोकसंख्येची मोजणी हे दोन्ही टप्पे पूर्ण होण्यासाठी जवळपास 11 महिने लागू शकतात। साधारणपणे 2028 पर्यंत मोजणीचा टप्पा पूर्ण होऊ शकतो, पण जनगणनेची अंतिम आकडेवारी जाहीर होण्यासाठी 2030 पर्यंतचा वेळ लागेल असाही अंदाज व्यक्त केला जातोय। 2011 मध्ये झालेल्या जनगणनेची अंतिम आकडेवारी सुद्धा 3 वर्षांनी म्हणजेच 2013 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती। 2027 ची जनगणना ही देशातली पहिली डिजिटल जनगणना असेल असंही सांगितलं जातंय। केंद्र सरकारनं आधी घोषणा केली होती की जनगणनेचा सगळा डेटा गोळा करण्यासाठी मोबाईल ॲपचा वापर केला जाईल। तसंच या सगळ्या प्रक्रियेचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जनगणना पोर्टलही तयार केल्याचं सांगण्यात आलं होतं। या मार्च महिन्यातच गृह मंत्रालयानं जनगणनेची सगळी तयारी झाल्याचं संसदीय स्थायी समितीसमोर सांगितलं होतं। केंद्र सरकारनं जनगणनेसाठी 2024-25च्या अर्थसंकल्पात 1309 कोटींचं बजेट जाहीर केलं होतं। मात्र 2025-26च्या अर्थसंकल्पात ते कमी करून 574 कोटी केल्याचं बोललं जातंय। यानंतरचा चौथा मुद्दा जातीय जनगणनेचा। या जनगणनेचं वैशिष्ट्य म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर यावेळी पहिल्यांदाच भारतात जातीय जनगणना केली जाणार आहे।
30 एप्रिलला कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जातीय जनगणना होणार असल्याच्या निर्णयाची पुष्टी केली होती। भारतात याआधी 1881 ते 1931 पर्यंत जातीवर आधारित डेटा जनगणनेमध्ये समाविष्ट केला जायचा, पण 1941 मध्ये याला स्थगिती देण्यात आली। सोशो इकॉनॉमिक अँड कास्ट सेन्सस म्हणजेच SECCच्या सर्वेक्षणाअंतर्गत 2011 मध्ये UPA सरकारनं देशातला जातनिहाय डेटा गोळा केला होता, पण तो कधीही पूर्णपणे जाहीर केला गेला नाही, तसंच कधी त्याचा वापरही करण्यात आला नाही। पॉप्युलेशन फाउंडेशन ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालिका पूनम मुत्तरेजा यांच्या मते देशातली असमानता समोर आणण्यासाठी आणि सर्वसमावेशक धोरणं आखण्यासाठी जातीय जनगणना महत्त्वाची आहे। जनगणना करणं हे भारतासारख्या इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात आव्हानात्मक तर आहेच, पण त्याशिवाय कोणत्या 2 प्रमुख अडचणी जनगणनेसमोर आहेत ते आता बघूयात। पहिली अडचण म्हणजे या जनगणनेची अंतिम आकडेवारी 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी प्रसिद्ध करण्याचा सरकारचा विचार नाही। त्यामुळं 2029 ची निवडणूक मतदारसंघाच्या आधीच्या रचनेच्या आधारावरच घ्यावी लागेल। दुसरी अडचण येऊ शकते ती जातीय जनगणनेच्या संदर्भात। आतापर्यंतच्या जनगणनेत नागरिकांच्या धार्मिक संप्रदायासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचं वर्गीकरण यांचा समावेश केला जायचा। यावेळच्या जातीय जनगणनेत OBC ही अम्ब्रेला कॅटेगरी असेल की नाही याबाबत अजून काही स्पष्टता देण्यात आलेली नाही। त्यामुळे जातीय जनगणना होत असली तरी या आकडेवारीचा लगेच वापर करता येणार नाही, कारण ही आकडेवारी केवळ सगळ्या जातींची एकत्र यादी असेल। त्यानंतर त्यावर अभ्यास करून त्यांचं विश्लेषण करून ही आकडेवारी सरकारच्या धोरणांसाठी वापरता येईल। तसंच स्वातंत्र्यानंतर कधीच जातीय जनगणना झालेली नाही, त्यामुळे मूळ जनगणना कायदा 1948 मध्येही बदल करण्याची गरज असेल असंही सांगितलं जातंय। 21 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन होणार आहे, त्यामुळे या संदर्भात अधिक स्पष्टता अधिवेशनात दिली जाऊ शकते। जनगणना हा देशाच्या स्थितीची माहिती देणारा सगळ्यात मोठा आधार मानला जातो। लोकसंख्या मोजणं हा जरी जनगणनेचा उद्देश असला तरी देशात महिलांची स्थिती काय, पाण्याची व्यवस्था कशी आहे, घरं पक्की आहे की कच्ची, इथपासून स्वयंपाकघर आणि स्वयंपाकाची साधनं इथपर्यंत सगळी माहिती देणारा डेटा जनगणनेनंतर मिळणार आहे। त्यातच आता जातीय जनगणनेमुळे देशात गेली कित्येक वर्ष सुरू असणारा आरक्षणाचा प्रश्नही सुटण्याची शक्यता आहे। तुम्हाला सरकारच्या जनगणनेच्या निर्णयाबद्दल काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।